मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू आदिती मॅमच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा आदिती मॅम कपाट आवरत असतात. शांतनू तिथे बसतो. आदिती मॅमचं लक्ष त्याच्याकडे जातं. शांतनू खूप अस्वस्थ दिसत असतो. आदिती मॅम म्हणतात की शांतनू, काय झालंय रे, तू इथं का बसलायस? मला सांग बरं काय झालंय. तेव्हा शांतनू गोंधळतच म्हणतो की पल्लवी सकाळपासून भेटलीच नाहीये. म्हणजे ती कॉलेजलाच नाही आली आहे आणि घरीसुद्धा अजून आली नाही आहे. तिचा काही कॉन्टॅक्टच होत नाही आहे सकाळपासून. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पण अरे हे आधी नाही सांगायचंस का तू? तेवढ्यातच प्रभाकर सर देखील तिथे आलेले असतात. ते विचारतात की काय झालं रे? आदिती मॅम म्हणतात की अरे प्रभाकर हा म्हणतोय की पल्लवीचा सकाळपासून काही कॉन्टॅक्टच नाही आहे. कुठे गेली आहे माहीत नाही. प्रभाकर सर म्हणतात की अरे कामात असेल कुठेतरी बाहेर. शांतनू म्हणतो की ती मला म्हणाली होती की तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्यासोबत, पण ती कॉलेजमध्ये आलीच नाही आणि तिचा फोनही लागत नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की अरे पण तू मग हे आत्ता सांगतोय का, आधी नाही सांगायचंस का? शांतनू म्हणतो की बाबा मला असं वाटलं होतं की ती कामात असेल, काम झाल्यावर येईल परत, किंवा तिच्या फोनची बॅटरी डाऊन झाली असेल. प्रभाकर सर म्हणतात की नाही, पल्लवी तर अशी करणार नाही. समजा तिचा जर फोन बंद असेल तर दुसऱ्याचा फोन घेऊन तिने आपल्याला ॲटलिस्ट मेसेज तरी पाठवला असता. ती नक्कीच काहीतरी कॉन्टॅक्ट करून बघेल. ती जबाबदार मुलगी आहे. आदिती मॅम म्हणतात की काहीतरी महत्त्वाचं आहे असं सांगायचं म्हणाली आणि मगच संपर्क तुटलाय तिचा. मला खूप काळजी वाटते तिची. आदिती मॅम मनात म्हणत असतात, सुपर्णा वहिनींनी पल्लवीच्या बाबतीत काही अघटित घडवलं तर नसेल ना? नाही म्हणजे त्यांच्या विकृत डोक्यात कधी काय येईल याचा काही नेम नाही. मग शांतनू देखील म्हणत असतो की बाबा मला खरंच तिची खूप काळजी वाटते. आत्तापर्यंत तर तिने घरी यायला हवं होतं. मला कळतच नाही की काय करावं ते. आदिती मॅम म्हणतात की तू काळजी करू नकोस, आम्ही दोघं आहोत ना. तू तिच्या मित्रमैत्रिणींना विचार ना. तेव्हा शांतनू म्हणतो कॉमन फ्रेंडचा त्यांचा एक ग्रुप आहे, पण त्यावर पण काही अपडेट नाही आहेत. आज दिवसभर मी सगळीकडे शोधाशोध केली पण ती कुठेच सापडली नाही. मी एक काम करतो, मी वैदेहीला कॉल करतो. शांतनू वैदेहीला कॉल करतो. प्रभाकर सर देखील कॉल करत असतात. आदिती मॅमसुद्धा जवळच्या व्यक्तींकडे विचारपूस करत असतात. सगळ्यांचा फोन झाल्यावरती शांतनू विचारतो की काय झालं बाबा, काही कळलं का? प्रभाकर सर म्हणतात की नाही. आदिती मॅम म्हणतात की मी देखील प्रयत्न केला, पण कोणालाच काही कल्पना नाही आहे. शांतनू म्हणतो की बाबा मला खरंच खूप टेन्शन येते आता. आपण शोधायला आता बाहेर पडायला हवं. आणि मग शांतनू, प्रभाकर सर आणि आदिती मॅम हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये आल्यानंतर विनायक तिथे बसलेला असतो. मोठे काका आणि मोठी आईसुद्धा असतात. मोठी आई म्हणते की काय रे शांतनू, इतक्या घाईघाईत कुठे चाललास? तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई पल्लवी अजून घरी आली नाही आहे. तिला मी शोधायला चाललोय. विनायक म्हणतो की अरे घरी आली नसेल तर काही कामात असेल ती. तेव्हा शांतनू म्हणतो की अरे दादा, मला तिचा फोन आला होता. ती मला बोलली होती की आपण भेटू, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मोठी आई म्हणते की अगं बाई, कुठं गेली असेल ती? नाहीतरी ती दुपारीच घरी येते ना. अशी कशी अजून आली नाही? विभावरी, मेघना, बाहेर या जरा. विनायक विचारतो की तिचा काही मेसेज वगैरे आला होता का? शांतनू म्हणतो की मेसेज वगैरे काहीच नाही, म्हणून तर काळजी वाटते. मोठी आई म्हणते की अगं विभावरी, बघ ना शांतनू काय म्हणतोय. पल्लवी अजून घरी आली नाहीये. तेव्हा मेघना आणि विभावरीला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. विभावरी म्हणते की गीता आणि ज्योती तर तिच्याबद्दल काही बोलल्या नाही. मी परत एकदा विचारून बघू का? आणि मग विभावरी वरती निघून जाते. मेघना म्हणते की कॉलेजमध्ये कुठलं काम होतं का, काही प्रदर्शन वगैरे? आदिती मॅम म्हणतात की असं काहीच नव्हतं, आणि असतं तर ती सांगून गेली असती. प्रदीप म्हणतो की मी फोन करून बघतो. प्रभाकर सर म्हणतात की त्याचा काहीच उपयोग नाही. आम्ही सगळीकडे शोधाशोध केली आहे आणि समजा तिचा फोन बंद असता तर कोणाच्या तरी फोनवरून तिने कॉन्टॅक्ट केला असता आपल्याला. तिने कमीत कमी मेसेज तरी केला असता आपल्याला. विनायक म्हणतो की इथं बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण तिला शोधायला बाहेर पडलं पाहिजे. आदिती काकू, प्लीज तू घराकडे लक्ष दे आणि कोणी पॅनिक होऊ नका. आम्ही नक्कीच तिला शोधून आणू. शांतनू तू चल. आणि मग प्रभाकर सर, शांतनू आणि विनायक पल्लवीला शोधण्यासाठी निघून जातात. तेवढ्यातच विभावरी तिथे येते आणि म्हणते की गीता ज्योतीला मी विचारलं पण त्यांनाही काही माहीत नाही आहे. आणि मग मोठी आई नाटकं करत म्हणते की परमेश्वरा, अरे काय चाललंय हे? आपल्या घरात एकामागून एक नुसती संकटं येत आहे. आता देवाला पाण्यात ठेवल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे माझ्याकडे. कसंही करून माझी लाडकी सून लवकरात लवकर घरात आली पाहिजे. देवा वाचव रे तिला, असं म्हणून मोठी आई नाटकं करत तिथून निघून जाते.
इकडे मोठ्या आईने देव पाण्यात ठेवलेले असतात. ती देवाला म्हणते की सगळ्यांना दाखवण्यासाठी मी तुला पाण्यात ठेवलंय, पण पल्लवी काय इतक्यात घरी येणार नाही. आम्ही तिला बाहेर काढेपर्यंत ती कोणाच्याच हाताला लागणार नाही याची खात्री आहे मला. तेवढ्यातच मोठे काका तिथे आलेले असतात. मोठी आई म्हणते की अहो कोणाला संशय येऊ नये म्हणून मी हे सगळं मांडूनच बसलीये. मोठे काका म्हणतात की तुझ्यावर कोणाला संशय येणार आहे म्हणा. जवळच्या लोकांना फसवण्यामध्ये तुझा हात कोणीच धरू शकत नाही. तुझे खायचे आणि दाखवायचे दात तर वेगळेच आहेत. मग मोठी आई म्हणते की तुम्ही असेच टोमणे मारत बसणार आहेत का मला? आता सध्या आपण विनायकला साथ देणं. तेवढ्यात मोठे काका म्हणतात की माहिती आहे मला, आपण विनायकला साथ देणं गरजेचं आहे म्हणून तर मी गप्प आहे. पण तुझ्यावरचा राग माझा अजूनही गेला नाहीये. आता पल्लवीचा बंदोबस्त करणं हे आपल्या दोघांच्याही हिताचं आहे हे मला माहिती आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की पल्लवीचा खेळ तर आता संपल्यातच जमा आहे. तिला आयुष्यातून उठवल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. तर इकडे शांतनू, विनायक आणि प्रभाकर सर गाडीमधून चाललेले असतात. शांतनू फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असतो, पण अजून तरी पल्लवीचा काही पत्ता लागलेला नसतो. मग तो एका ठिकाणी गाडी थांबवतो. तिथे असलेल्या मुलांना मुलींना तो पल्लवीचा फोटो दाखवतो. तो पल्लवीची विचारपूस करत असतो. विनायक देखील तिचा फोटो घेऊन सर्वांना विचारण्याचं नाटक करत असतो. पण तिथं पल्लवीचा काही ठाव ठिकाणा न लागल्यामुळे ते पुन्हा गाडीत बसतात. शांतनू दुसरीकडे आलेला असतो. तिथल्या एका व्यक्तीला तो फोटो दाखवत असतो. तो विचारत असतो की तुम्ही यांना बघितलं का, परंतु ती व्यक्तीसुद्धा नाही म्हणते. आणि मग शांतनू खूप हतबल होतो. तो विचार करतो की पल्लवी तू कुठे आहेस? तू मला न सांगता अशी कुठेच जाणार नाहीस. पल्लवी तुझ्याशिवाय मला चैन पडत नाही. तू का वागतेस अशी? कुठे गेलीस तू? आता इकडे विनायक शांतनूकडे बघत असतो. तो शांतनूच्या जवळ येतो. शांतनू तर इकडे म्हणत असतो की पल्लवी तू कुठे आहेस? कुठं शोधू मी तुला? तेव्हा विनायक शांतनूच्या खांद्यावर हात ठेवतो. शांतनूला मात्र खूप रडू येतं. तो म्हणतो की दादा आता कुठं शोधू हिला मी? हॉस्टेलला शोधलं, कॉलेजमध्ये शोधलं, अजून कुठं शोधायचं हिला? ह्या भागात सुद्धा हिच्याबद्दल कोणालाच माहीत नाही. विनायक म्हणतो की आय कॅन अंडरस्टँड, पण शांतनू तू हतबल होऊ नकोस. आपण सगळे आहोत ना, ती सापडणार आणि ती नक्की घरी परत येणार. शांतनू म्हणत असतो की हो, आणि त्याला खूप रडू येत असतं. आणि तो विनायकला मिठी मारतो. तर इकडे घरातले सर्वजण चिंतेत असतात. आदिती मॅम तर दारातच वाट बघत उभ्या राहिल्या असतात. प्रदीप म्हणत असतो की दादा पल्लवी कुठे असेल हो? तुम्हाला काही कल्पना आहे का याची? तेव्हा मोठे काका रागाने म्हणतात की आता मला काय माहिती. मग प्रदीप घाबरतो आणि दुसरीकडे बघू लागतो. मेघना म्हणते की विभाई, मोठ्या आई देव पाण्यात ठेवून बसल्यात आणि यांचाही अजून काही फोन लागत नाहीये. पल्लवी सुखरूप असेल ना? तेव्हा विभाबरी म्हणते की हो, पल्लवी सुखरूप आहे आणि ती सुखरूप घरी येईल. तर इकडे मोठी आई देव पाण्यात ठेवून बसलेली असते आणि तिची नाटकंही सुरूच असतात. इकडे मात्र आदिती मॅमला मोठ्या आईचं मागचं बोलणं आठवत असतं. त्या म्हणत असतात की वहिनींच्या डोळ्यातलं हे पाणी, त्यांच्या मनात पल्लवीविषयी असलेली अति काळजी, ही लक्षणं तर काहीतरी वेगळीच आहेत. वहिनी प्रमाणाबाहेर काळजी दाखवतात, यात नक्कीच काहीतरी काळ आहे. त्यांनी पल्लवीचं तर काही बरं वाईट केलं नसेल ना? नाही, असं होता कामा नये. माझी पल्लवी आता कुठं असेल? आदिती मॅमला सुद्धा रडू येतं. तेवढ्यात प्रभाकर सर, शांतनू आणि विनायक तिथे येतात. खाली माना घालून तिघही आलेले असतात. आदिती मॅम म्हणतात की काय झालं प्रभाकर, अरे बोल ना, काही ठाव ठिकाणा लागला का पल्लवीचा? तेवढ्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की शांतनू, काही समजलं का पल्लवीबद्दल? अरे बोला ना कोणीतरी, भाऊजी सांगा ना काहीतरी. प्रभाकर सर म्हणतात की तिचा कुठेही पत्ता नाही, आम्ही सगळीकडे शोधलं. विनायक देखील बोलू लागतो की आम्ही कॉलेजचे CCTV फुटेजसुद्धा चेक केले, पण ती आज कॉलेजला आलीच नाहीये. शांतनू म्हणतो की ती मला सकाळी म्हणाली होती की आपण कॉलेजमध्ये भेटूयात, पण तेव्हापासून तिच्याबद्दल काहीच कळत नाहीये. मग मोठी आई म्हणते की तुम्ही काही पण करा, पण माझ्या पल्लवीला घरी घेऊन या. काहीही करून माझी सून घरी आलीच पाहिजे. आणि तुम्हाला जमत नसेल कोणाला तर मीच जाते आता तिला शोधायला. आणि मग मोठी आई चक्क बाहेर पडायला लागते. मोठे काका म्हणतात की अगं सुपर्णा थांब, तुझी अवस्था कळते आम्हाला, पण तू बघतीयस ना, हे तिघही शोधून आलेत तिला. त्यांना नाही सापडली ती, आपण थोडासा धीर धरूयात. आता देवाच्याच हातात आहे सगळं. आता विनायक म्हणतो की शांतनू तू काळजी करू नकोस, ती बहीण आहे माझी, कुठल्याही परिस्थितीत मी तिला शोधून काढणार. मला असं वाटतंय की अजून वेळ काढायला नको, पोलिसांना कळवायला हवं.
प्रदीप म्हणतो की हो हो, ताबडतोब कळवायला हवं, मी फोन करतो. विनायक म्हणतो की नाही नाही, मीच बोलतो त्यांच्याशी. आता इकडे शांतनूला थोडं गरगरल्यासारखं होतं. त्याला खूप विकनेस जाणवत असतो आणि मग प्रभाकर सर आदिती मॅम त्याला एका ठिकाणी बसवतात. आदिती मॅम त्याला पाणी प्यायला देत म्हणत असतात की हे बघ शांतनू, प्लीज तू पॅनिक होऊ नकोस, आपण सर्वजण शोधतोय ना तिला, आणि तू स्वतःला किती त्रास करून घेतोयस हे बघ, ती नक्की येईल. आता इकडे विनायक फोनवर बोलत असतो आणि तो म्हणतो की सर प्लीज लवकर जरा, ती माझी वहिनी नसून माझी बहीण आहे, सर प्लीज तुम्ही पर्सनली लक्ष घाला यामध्ये. हो हो, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला पोचतोय, सगळ्या डिटेल्स घेऊन आम्ही लगेच तिथे येतोय आणि आम्ही कंप्लेंटसुद्धा नोंदवू. येस सर, थँक्यू सो मच. असं म्हणूनच विनायक फोन ठेवून देतो. तेवढ्यातच मोठे काका तिथे आलेले असतात. खरं तर मोठ्या काकांना विनायकच्या वागण्याचं आश्चर्य वाटलेलं असतं. विनायक म्हणतो की काय झालं बाबा, व्हॉट्स रॉंग, काही चुकीचं घडलंय का? तेव्हा मोठे काका म्हणतात की खरं तर मी हे तुला विचारायला हवं, म्हणजे हे प्रकरण आपण स्वतःच पोलिसांकडे का घेऊन जातोय, आपणच अडकणार नाही का त्यात? विनायक म्हणतो की इथंच तर चुकतं ना तुमच्या दोघांचं. शिकार जाळ्यात पकडेपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यालासुद्धा खबर नाही लागली पाहिजे. हे जर तुम्हाला जमलं असतं ना बाबा, तर पल्लवीला तुमचा संशयच आला नसता. आता आपण पल्लवीला उचललंय तर आपण पल्लवीची किती काळजी करतोय हे आपल्याला घरच्यांना दाखवायला नको का? मोठे काका म्हणतात की अरे हो, ते खरं आहे, पण पोलीस आपल्यापर्यंत पोचतील अशी तुला भीती नाही वाटत का? तेव्हा विनायक हसत म्हणतो की जो घाबरला तो संपला बाबा. अहो बाबा, भीतीवर मात करून इथपर्यंत आलोय, एक पोझिशन तयार केली आणि रिलॅक्स, पोलिसांना घाबरायची काहीही गरज नाही आहे. कारण हा सगळा प्लॅन मी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक केला आहे. पोलीस पल्लवीला पुण्यात, पुण्याच्या बाहेर सगळीकडे शोधतील, पण घराच्या प्लेसमेंटमध्ये ती असेल हा विचार पोलिसांच्या मनात तरी येणार आहे का? ना घरच्यांच्या. असं म्हटल्यानंतर मोठ्या काकांना ते पटतं आणि ते देखील हसू लागतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शांतनू आदिती मॅमला म्हणतो, मी सगळीकडे शोधून आलोय पण कोणालाच तिच्याबद्दल काहीही माहीत नाही आहे. शांतनू खूप रडत असतो, आदिती मॅम देखील खूप रडत असतात आणि आदिती मॅम शांतनूला जवळ घेतात. शांतनूसुद्धा आदिती मॅमच्या कुशीत बसून खूप रडत असतो. आदिती मॅम म्हणतात की घाबरू नकोस, येईल ती, कुठेतरी अडकली असेल. तर इकडे मोठी आई विनायक आणि मोठ्या काकाला म्हणते, पल्लवीला नक्की घरात किती दिवस ठेवायचं? विनायक म्हणतो की तिच्याकडे नक्की कुठले पुरावे आहेत, तिला आपल्याबद्दल काय काय सापडले आहे हे समजेपर्यंत ठेवायचं. मोठे काका म्हणतात आणि पुरावे सापडल्यानंतर? विनायक म्हणतो की मारून टाकायचं. तेव्हा मोठे काका आणि मोठ्या आईला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. मित्रांनो, शनिवारच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते नीता बनचोडे, सविता, ईशा, स्नेहा, मोद साबळे, मराठी सर्कल, शिल्पा मिसाळ, श्वेता, थंडर, विजय सिंग, भागवत सदार, रॉकी, स्वाती राहुल कामत, पूजा कांबळे, सुमन जगताप, निकी गुरव, वर्षा पाडियार, तुलस्तेकर, स्वाती, रमाकांत जाधव, शोभा, हनुमंत निकम, दादा चव्हाण, रक्षा खंडकर, नैना मिस्त्री, गायत्री द क्वीन, ज्योती, अपर्णा, हर्षाली मोरे, पुष्पा, हर्षा, मुकुंद कुलकर्णी, दत्ता काळे, सरिता जगताप, नीलम जाधव, वैशाली राजे, भारती माता, रक्षा पडियार, सुनीता पाटील, पाटील ग्रुप, वंदना तांबडे, अरुण जाधव, पूजा आंधळे, शुभांगी डोंगरे, पवार, श्रीधर मोरे, मीना वैद्य, आशा शहा, वैभव कुष्ते, गायत्री, ऋतुजा, दिलीप तुपे, रामचंद्र कोटकर, भाग्यश्री, वंदना, निकिता आवटे, नितीन लांडे, प्रकाश देशमाने, गीता चंदेर, सोनाली पराड, संतोष राजगुरू, रचना परधे, योगेश मेश्रम, संकेत लिंगायत, विजय सिंग पाटील, प्रकाश पाटील, नीलम गीते, मनीषा, जिन सोनावणे, आकाश जाधव, संजीवनी श्रीधर, जयश्री होकमारे, जयश्री होकांबळे, सीमा, शैला मांडगे, रवी कावडे, काजल पलेकर, रेवती, संजय येजारे, परेश पाय आणि बीना परांजपे.